ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन ऑफ लोकस फाइंड आउट कसं करते डिस्कस केलं होतं. सो आजच्या लेक्चरमध्ये जो पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज अ स्लोप. ओके, सो हे आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. बघा, स्लोप हा काय नवीन नाही आहे. स्लोप 9वीमध्ये सायन्समध्ये तुम्ही स्टडी केला होता. डिस्टन्स आणि टाईम ग्राफचा तुम्ही स्लोप फाइंड आउट केला होता. त्यानंतर व्हेलॉसिटी वर्सेस टाईम ग्राफचा तुम्ही स्लोप फाइंड आउट केलेला होता. किंवा 10वीमध्ये तुम्ही जॉमेट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी स्लोप फाइंड आउट केलेला आहे. ठीक आहे, सो स्लोप इज अ नवीन नाही आहे कन्सेप्ट. जनरली आता आपण कन्स्ट्रक्शन वगैरे जरी बघितलं, ओके, आसपास आता कन्स्ट्रक्शनमध्ये कंपल्सरी स्लोप झालेला आहे. स्लोपची सिम्पल डेफिनेशन काय असते? ओके, स्लोप इज व्हॉट? इट इज inclination with horizontal. ओके, इट इज अन inclination with the horizontal. ही सिंपल याची डेफिनेशन आहे. समजा ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे अशी कन्सिडर करा इथं. ओके, समजा मार्क करतो मी तिला. सपोज एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. ओके, या हॉरिझॉन्टल लाईनला इन्क्लिनेशन म्हणजे थोडीशी एक लाईन अशी मी इथं ड्रॉ केली. समजा मी त्याला वेगळ्या कलरने ड्रॉ करू, रेड कलर. ओके, समजा ही एक लाईन इथं मी ड्रॉ केली. ओके, दिस इज अ हॉरिझॉन्टल लाईन. आणि हॉरिझॉन्टल लाईनला विथ इन्क्लिनेशन जर एखादी लाईन जर आपण जर ड्रॉ केली ही, ओके, त्याच्यामुळे जी तुमची जॉमेट्री तयार होती किंवा जे काही इथं डायग्राम तयार झाली बघा, याला आपण जनरली म्हणतो बघा स्लोप. ओके, आता हॉरिझॉन्टलला सपोज तुम्ही कन्सिडर करा की हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. सो ऑलवेज एक्स ॲक्सिसलाच तुम्हाला काय करायचं आहे? त्या स्लोपचा अँगल फाइंड आउट करायचा आहे. ओके, आणि मेजर कसं करणार परत आपण? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. मग हा जो अँगल असणार आहे, अँगल आपण डिनोट करणार थिटाने. आणि हा जो अँगल जो आपण इथं थिटाने डिनोट करतोय, ओके, दॅट थिटा इज कॉल्ड ॲज अ इन्क्लिनेशन. यालाच काय म्हणणार आपण? इन्क्लिनेशन. ओके, जो अँगल असेल तो. सो लक्षात ठेवा ऑलवेज, जे इन्क्लिनेशन मला स्लोपसाठी फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे स्लोपसाठी जो काही मेजर करायचा तो ऑलवेज एक्स ॲक्सिसपासून मेजर होईल. आणि मेजर कसा होईल तो? इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, मग आता ही रेड कलरने मी ड्रॉ केलेली ही लाईन होती, हे हॉरिझॉन्टल आहे, त्याला मी एक्स ॲक्सिस कन्सिडर केलं. सो स्लोपचा जो बेसिक फॉर्म्युला असतो, स्लोप आपण जनरली डिनोट करतो स्मॉल एमने. ठीक आहे, स्लोप याला आपण डिनोट कशाने करणार आहे? एमने. सो याचा बेसिक फॉर्म्युला आहे टॅन थिटा. ओके, सगळ्यात बेसिक फॉर्म्युला स्लोपचा काय आहे? टॅन थिटा आहे. जर मला काय माहीत असेल? मला थिटा माहीत असेल. थिटा म्हणजेच कोण? जर मला इन्क्लिनेशन माहीत असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय झाला? टॅन थिटा झाला. ओके, सिम्पल फॉर्म्युला. आता तुम्ही जे यूज केलं बघा 9वी 10वीमध्ये, तो जो फॉर्म्युला होता, समजा एखादा ग्राफ तुम्ही जर ड्रॉ केला, एक सिम्पल मी एक्झाम्पल घेतो. समजा व्हेलॉसिटी वर्सेस टाईम ग्राफ, किंवा तुम्ही ड्रॉ केला करंट वर्सेस व्होल्टेज ग्राफ, नाही का, सायन्समध्ये होते बघा हे. ओके सर, त्यांच्या स्लोपनी पण आपल्याला काय भेटते? तिथे एक फिजिकल क्वांटिटी भेटत होती. सपोज तुम्ही मग त्यावेळेस काय केलं? सपोज एखादा कन्सिडर करा की इथं मी एक डायग्राम ड्रॉ करतो. समजा हा ग्राफ आहे आपल्याकडे, याच्या वाय ॲक्सिसवरती समजा व्हेलॉसिटी, ठीक आहे, आणि एक्स ॲक्सिसवरती काय सपोज टाईम आहे, असं कन्सिडर करा. ठीक आहे, याच्यामध्ये जो तुमचा टाईम असणार आहे, समजा आपण त्याला सेकंडमध्ये कन्सिडर करू. समजा इथं 0 सेकंड, 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड आणि 20 सेकंड. ओके, आणि इथं व्हेलॉसिटी काय होती? समजा इन्क्रीज होती आहे कॉन्स्टंटली, असं कन्सिडर करूया आपण. किंवा व्हेलॉसिटीच्या ऐवजी आपण इथं घेऊया डिस्प्लेसमेंट, म्हणजे समजा आणखीन सोपं जाईल. व्हेलॉसिटी ठेवलास तरी चालला असता, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. सो डिस्प्लेसमेंट सपोज, सो पहिल्या 5 सेकंदामध्ये समजा डिस्प्लेसमेंट होत आहे समजा मीटरमध्ये. ओके, आणि टाईम आहे समजा सेकंडमध्ये. समजा पहिल्या 5 सेकंदाला तुमचं डिस्प्लेसमेंट झालं समजा 10 मीटर. ओके, 10 मीटर. दुसऱ्याला झालं समजा 20 मीटर. ठीक आहे, इथं 30 मीटर, इथं 40 मीटर एक्सेट्रा. असं तुमचं डिस्प्लेसमेंट होतं आहे एखाद्या पार्टिकलचं. आता समजा तुम्ही काय केलं, जर इच एव्हरी 5 सेकंदला तुमचं डिस्प्लेसमेंट काय होतं? युनिफॉर्मली इन्क्रीज होत आहे.
ओके ना, युनिफॉर्मली म्हणजे वाढत चाललंय पण युनिफॉर्मली वाढत चाललं, म्हणजे प्रत्येकाचा इथं गॅप कसा आहे, डिफरन्स आहे. जो गॅप आहे ना तो सेम येतोय. पहिल्या 5 सेकंदात 10 मीटर गेला, पुढच्या 5 सेकंदात आणखी 10 मीटर गेला, पुढच्या 5 सेकंदात आणखी 10 मीटर गेला, बरोबर. जर तुम्ही इथं पॉईंट जर मार्क केले त्यांचे आणि जर एखादा ग्राफ जर ड्रॉ केला, समजा कन्सिडर करूया आपण. आता इथे एखादी मी लाईन ड्रॉ केली, ही हा समजा तो ग्राफ आहे. ओके, असं तुम्ही लिनियर ग्राफ एखादा ड्रॉ केला आणि समजा 2 पॉईंट घेतले मी कोणतेही. समजा इथं एक पॉईंट घेतोय मी, ठीक आहे, आणि इथं एक पॉईंट घेतोय समजा मी 15ला येतो. आता ही डायग्राम अप्रॉक्सिमेट आहे बरं का रे. डायग्राम थोडीशी इन्क्लाइन करतो मी आणखी, म्हणजे ते मॅच होईल. समजा अशी डायग्राम आहे, हा होतंय का मॅच. एक पॉईंट फक्त समजून घेण्यासाठी बरं का नाही. इथं एक पॉईंट आहे समजा तुमचा आणि इथं एक पॉईंट आहे समजा तुमचा, असे 2 पॉईंट तुमच्याकडे झाले. ओके, सो तुम्ही काय केलं मग, काय करायचे बघा तुम्ही याच्यामध्ये, की कोणत्या लाईन एक लिनियर ग्राफ ड्रॉ केला, याच्यावरती कोणते 2 पॉईंट घेतले तुम्ही. समजा ह्या पॉईंटला मी ए नाव दिलं, ह्या पॉईंटला समजा मी काय नाव दिलं, बी नाव दिलं. ओके, आता स्लोप तुम्हाला याच्यामध्ये काय देतं, एक फिजिकल क्वांटिटी देत आहे. काय देतं तुम्हाला इथं, एक फिजिकल क्वांटिटी. म्हणजेच ह्या डायग्राममध्ये स्लोपचा तुमचा जो फॉर्म्युला असणार आहे ना, फिजिकल क्वांटिटी कोणती भेटणार तुम्हाला, वाय ॲक्सिस अपॉन एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिसला कोण आहे, डिस्प्लेसमेंट. एक्स ॲक्सिसला कोण आहे, टाईम आहे, बरोबर. तुम्हाला फिजिक्समध्ये माहिती आहे किंवा सायन्समध्ये बेसिक फॉर्म्युला माहिती आहे बघा. जी व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला असतो तो कोण असतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम असतो, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. तुम्हाला इथं कोणती क्वांटिटी भेटते, मग व्हिलॉसिटी. मग स्लोप जर तुम्ही फाइंड आउट केला तर स्लोपनी पण तुम्हाला काय भेटणार आहे, तर व्हिलॉसिटी भेटणार आहे. ओके, आणि इथं युनिफॉर्म तुमचं डिस्प्लेसमेंट होत आहे, सो तुम्हाला व्हिलॉसिटी पण कशी भेटणार, युनिफॉर्म भेटणार आहे. मग आता स्लोप, मग एचे कॉर्डिनेट्स आणि बीचे कॉर्डिनेट्स आहे. सो स्लोपचा तुमचा बेसिक फॉर्म्युला इथं असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आठवलं की तुम्हाला, तुम्ही असा फॉर्म्युला वापरायचे बघा स्लोपला, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग आता जे एचे कॉर्डिनेट्स येतणार आहे त्याला समजा तुम्ही x1 y1 कन्सिडर केलं, जे बीचे कॉर्डिनेट्स आहेत तुम्ही त्याला काय केलं, x2 y2 कन्सिडर केलं. समजा बीला मी थोडं लांब नेतो म्हणजे हा पॉईंट कन्सिडर करण्याच्या ऐवजी मी हा पॉईंट कन्सिडर करतो, बी. ठीक आहे, हा पॉईंट आहे सपोज. मग आता तुम्हाला एचे कॉर्डिनेट्स लिहिता येतील. एचे कॉर्डिनेट्स काय बघा, अगोदर एक्स ॲक्सिसचा कॉर्डिनेट लिहा, तो काय 5, वाय ॲक्सिसचा किती आहे 10. बीचे कॉर्डिनेट्स एक्स ॲक्सिसचा किती आहे 15 आणि वाय ॲक्सिसचा किती आहे इथं 30, बरोबर. दिसतोय ना, हे 30 लिहिले. आता तुम्हाला काय लिहायचं आहे, y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1. समजा पहिले जे 2 पॉईंट्स आहे तुम्ही त्याला x1 y1 कन्सिडर केलं. तुमचा हा पहिला पॉईंट झाला समजा x1, इथलचा पॉईंट झाला समजा तुमचा y1, तुमचा हा पॉईंट झाला समजा x2 आणि इथलचा पॉईंट तुमचा काय झाला y2, बरोबर आहे. मग y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1, इथून पण तुम्हाला काय भेटतोय, स्लोप. मग आता y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1 व्हॅल्यू पुट करा. y2 ची व्हॅल्यू किती आहे इथं 30 मायनस y1 ची व्हॅल्यू किती इथं 10 डिवायडेड बाय x2 ची व्हॅल्यू किती आहे 15 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे 5, बरोबर आहे. मग 13 मायनस 10 किती झाला 20. 15 मायनस 5 किती झाला 10 आणि 20 अपॉन 10 किती 20 अपॉन 10, तो झाला 2. आणि तुम्हाला माहिती आहे बघा स्लोप तुम्हाला कोणती क्वांटिटी देणार आहे, व्हिलॉसिटी. सो याचं तुम्ही युनिट पण लिहू शकता. व्हिलॉसिटी युनिट काय असतं 2 मीटर पर सेकंद. आता तुम्ही कुठेही 2 पॉईंट घ्या बघा, तुम्हाला हे आन्सर 2 मीटर पर सेकंदच भेटणार आहे, येते लक्षामध्ये. सो तुम्ही असं 9वी-10वीमध्ये सायन्समध्ये असं यूज केलं होतं, 10वीमध्ये तुम्ही आणखी जॉमेट्री वगैरेमध्ये यूज केलं बघा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी. मग स्लोपसाठी तुमच्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. ओके, इथं एक फॉर्म्युला झाला स्लोपचा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता हे फॉर्म्युले यूज कधी करायचे, जर तुम्हाला डायरेक्टली इन्क्लिनेशन जर माहीत असेल त्या लाईनचं, ही लाईन आहे तुमची, ह्या लाईनचं मला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून इन्क्लिनेशन माहिती आहे थिटा, तर स्लोपचा फॉर्म्युला तुम्ही काय यूज करणार, टॅन थिटा. आणि जर मला त्या लाईनचे 2 कॉर्डिनेट्स माहिती आहेत, त्या लाईनवरती कुठेही असू द्या ते 2 कॉर्डिनेट्स, ओके, कुठेही, स्टार्टिंग पॉईंट एंड पॉईंटच नाही, फक्त कुठेही असू द्या. जर मला 2 पॉईंट त्या लाईनवरची जर माहिती आहे तर y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1 ने पण आपण काय करू शकतो, स्लोप फाइंड आउट करू शकतो. समजलंय. ओके, हे त्याचे 2 फॉर्म्युले झाले. आता याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट आपल्याला रिमार्क्स बघायचे आहेत.
ओके, सम इम्पॉर्टंट रिमार्क्स. सो यातला पहिला रिमार्क्स आहे, ओके, स्लोप ऑफ अ लाईन किंवा असं म्हणू आपण स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस और स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. हे लक्षातच ठेवायचं बरं का तुम्हाला, पॅरलल टू एक्स ॲक्सिस. म्हणजे अशी एखादी लाईन आहे बघा तुमच्याकडं, ती एक्स ॲक्सिस म्हणजे कोण, हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलला तुमची ती काय पॅरलल आहे किंवा डायरेक्टली एक हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ॲक्सिस तुमच्याकडे आहे. समजा ही एक लाईन आहे तुमच्याकडे, ठीक आहे. या लाईनला मी L1 कन्सिडर केलं. मला ह्या L1चा स्लोप फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. आता कधी पण लक्षात ठेवा, जर एखादी लाईन जर तुमची हॉरिझॉन्टल असेल म्हणजे एक्स ॲक्सिस असेल किंवा पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल, असं जर कधी केस जर असेल, तर हे बघा स्लोपचा बेसिक फॉर्म्युला काय आहे तुमचा, एम इज इक्वल टू टॅन थिटा. एक्स ॲक्सिस आहे ना, हा एक्स ॲक्सिसचा अँगल किती असतो रे, किंवा एनी लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँगल किती, अँगल म्हणजे थिटा किती, या लाईनसाठी थिटा किती, एस एनी वन, या लाईनसाठी थिटा इन्क्लिनेशन किती, हॉरिझॉन्टल लाईन 180. 0 पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून आपण घेतो ना, ओके ना. तुम्ही 180 घेतलं तरी चालेल बघा, पण आपण जनरली पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून घेतो. समजा लाईनची डायरेक्शन मी ह्या बाजूला कन्सिडर केली, सो थिटा झाला बघा याचा 0. थिटा जर 0 झाला तर आपल्याला माहिती आहे टॅन 0ची व्हॅल्यू काय असते, टॅन 0 असतो 0, बरोबर आहे. सो स्लोप किती झाला, स्लोप झाला 0. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आता हे तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे, कोणतीही लाईन जी एक्स ॲक्सिस असेल, ओके, जर तो एक्स ॲक्सिस असेल किंवा कोणती एखादी लाईन जी कोणाला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, तर त्याचा स्लोप किती येणार आहे तुमचा, 0. ओके. आता लॉजिकली मला सांगा सेकंड रिमार्क, स्लोप ऑफ वाय ॲक्सिस और स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, पॅरलल टू, Not defined. नॉट डिफाईन, गुड, पॅरलल टू वाय ॲक्सिस. आता जर मी इथं लाईन जर ड्रॉ केली, ओके, आता आपण काय फाइंड आउट करतोय, वाय ॲक्सिसचा स्लोप किंवा अशी लाईन जी कोणाला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. ओके, वाय ॲक्सिस म्हणजे कोण, व्हर्टिकल लाईन, बरोबर आहे. समजा मी इथं व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, समजा ही माझी लाईन आहे, समजा हिला मी नाव दिलं L2, बरोबर. आणि स्लोप फाइंड आउट करायचा असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला काय, माझ्याकडे फॉर्म्युला एम इज इक्वल टू टॅन थिटा. सपोज बेसिक फॉर्म्युला मला काय माहीत पाहिजे, इन्क्लिनेशन, बरोबर आहे. तुम्ही इन्क्लिनेशन ऑलवेज कसं फाइंड आउट करता, हॉरिझॉन्टल पासून. हॉरिझॉन्टल समजा ही तुमची एक्स ॲक्सिस आहे, हा, ओके. मग एक्स ॲक्सिस पासून वाय ॲक्सिसचा अँगल हा तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, हा अँगल किती असतो रे, दिस अँगल इज अ 90 डिग्री, म्हणजे थिटा तुमचा 90 डिग्री आहे, बरोबर. थिटा जर 90 डिग्री असेल तर एम इज इक्वल टू काय होईल, टॅन 90. आणि तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये माहिती आहे टॅन 90 किती असतो, नॉट डिफाईन. सो रिमेंबर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, एम इज इक्वल टू काय झाला तो, नॉट डिफाईन झाला. सो इथून पुढे तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे की वाय ॲक्सिसचा स्लोप किंवा एनी लाईन विच इज अ पॅरलल टू वाय ॲक्सिस, त्याचा स्लोप किती असणार आहे, नॉट डिफाईन असणार आहे. नेक्स्ट रिमार्क नंबर 3, if two lines are parallel, if two lines are parallel, समजा दोन लाईन पॅरलल आहे. आता हे समजले का पहिले दोन रिमार्क, एक्स ॲक्सिसचा स्लोप तुमचा 0 झाला आणि वाय ॲक्सिसचा स्लोप झाला नॉट डिफाईन. आता सपोज दोन लाईन मी इथं पॅरलल ड्रॉ करतो, ही एक लाईन आहे, सपोज ही एक लाईन आहे तुमच्याकडे, आणि याला एक्झॅक्ट पॅरलल इथं एक लाईन आहे दुसरी, ओके. तुम्ही 9वी-10वी मध्ये जॉमेट्रीमध्ये स्टडी केलेलं आहे बघा, इफ द टू लाईन्स आर पॅरलल, ओके, त्यांचा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल कसा असतो, इक्वल असतो. म्हणजेच कसं, समजा तुम्ही काय केलं, इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे तुमचा एक्स ॲक्सिस येतो, ओके, ह्या लाईनसोबत, आणि इथलचा मी हा अँगल मेजर केला, समजा हा अँगल माझा थिटा आहे. सिमिलरली ह्या लाईनला पण मी काय केलं, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, ओके, हा समजा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, आणि परत मी याचा काय केला, अँगल जर मेजर केला थिटा. सो मला याला समजा मी थिटा 1 कन्सिडर करतो, याला समजा मी थिटा 2 कन्सिडर करतो. जर लाईन जर ह्या दोन लाईन जर पॅरलल असतील, ओके, तर मला विचार करून सांगा थिटा 1 आणि थिटा 2 यांच्यामध्ये काय रिलेशन असेल रे, ते इक्वल असतील का नॉट इक्वल असतील,
इफ द टू लाईन्स आर पॅरलल, लक्षात ठेवा हे तुम्ही 9वी-10वी मध्ये जॉमेट्रीमध्ये स्टडी केलेलं आहे. इफ द टू लाईन्स आर पॅरलल, तर त्यांचा हॉरिझॉन्टल सोबत असणारा अँगल कसा असतो, इक्वल असतो. म्हणजे θ1 इज इक्वल टू काय झाला, θ2 झाला. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की स्लोपचा जो तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे तो कोण आहे, टॅन थिटा आहे. म्हणजे समजा पहिल्या θ1 समजा माझा कन्सिडर करा की 45 डिग्री आहे, तर दुसरा पण थिटा तुमचा किती येणार आहे, 45 डिग्री. दोघांचा 45 आला म्हणजेच काय, दोघांचा स्लोप तुमचा काय झाला, इक्वल झाला. कळतंय. जर तुमचा θ1 इज इक्वल θ2 आहे तर तुमचा स्लोप काय असणार आहे, इक्वल असणार. हे तुम्हाला फक्त मी एक्सप्लेन केलं आहे. ओके. सो लक्षात ठेवा, इफ द टू लाईन्स आर पॅरलल then their slopes are equal. हे लक्षातच राहिलं पाहिजे तुमच्या. दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप काय असतो, इक्वल असतो. कारण हे 12वीला पण यूज होतं या. इफ द टू लाईन्स आर पॅरलल, जर लाईन तुमच्या पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप हे काय असतात, इक्वल असतात. हा झाला तुमचा तिसरा रिमार्क. ओके. नेक्स्ट वन, नंबर 4. If two lines are perpendicular, आता तुमच्या दोन लाईन समजा परपेंडिक्युलर आहेत. ओके. सपोज कन्सिडर करू आपण इथं एक लाईन आहे समजा तुमची. ओके. समजा ही एक लाईन आहे आणि याला एक्झॅक्ट परपेंडिक्युलर इथे एक लाईन आहे. ही परपेंडिक्युलर लाईन आहे पहिल्या लाईनला. परपेंडिक्युलरचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे. ओके. ह्या लाईन्स मी थोडंसं एक्सटेंड करतो म्हणजे त्या लाईन वाटल्या पाहिजे. ठीक आहे, थांबा थोडंसं, थोडीशी एक्सटेंड करतो फक्त. ओके. ह्या तुमच्या दोन लाईन आहेत बरं का. हे एकमेकाला परपेंडिक्युलर, याच्यामधला अँगल समजा 90 डिग्री आहे. करेक्ट. समजा याला मी L1 कन्सिडर केलं, ह्या लाईनला मी काय कन्सिडर केलं, L2 कन्सिडर केलं. आता हे बघा, समजा मी काय केलं, इथे हॉरिझॉन्टल ॲक्सिस ड्रॉ केला. हा समजा तुमचा कोणता ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आहे. आणि इथं मी एक्झॅक्टली दुसरी एक लाईन ड्रॉ केली व्हर्टिकल. ओके. हा तुमचा कोणता ॲक्सिस आहे, समजा वाय ॲक्सिस आहे. आता पहिल्या लाईनचा समजा अँगल हा तुमचा थिटा आहे, बरोबर आहे. सो दुसऱ्या लाईनचा जो अँगल आहे, मी तुम्हाला काय सांगितलं की जर मला स्लोप फाइंड आउट करायचा असेल तर ऑलवेज आपण अँगल कुठून मेजर करणार आहे, फ्रॉम द एक्स ॲक्सिस. ठीक आहे. याला मी θ1 कन्सिडर करतो आणि दुसऱ्या लाईनचा मी इथं मेजर केला, समजा तो किती आला, θ2 आला. असं कन्सिडर करा. आता होईल काय बघा, आपला स्लोपचा फॉर्म्युला काय रे, आपला स्लोपचा फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू टॅन थिटा आहे. व्यवस्थित लक्ष द्या बरं का. आता थोडीशी ट्रिग्नोमेट्री यूज होणार आहे. पहिल्या लाईनचा जर मला स्लोप काढायचा असेल तर समजा मी M1 ने कन्सिडर करतो पहिल्या लाईनसाठी आणि त्याचा अँगल किती आहे, टॅन θ1 आहे. ओके. आता मला दुसऱ्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे. सो दुसऱ्या लाईन M2 इज इक्वल टू काय होईल, टॅन θ2 होईल. पण आता मला माहिती आहे की ही जी लाईन आहे ती एक्झॅक्ट पहिल्या लाईनला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे, परपेंडिक्युलर. म्हणजेच काय होईल की ती जेवढं, हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर जर असल्यामुळं काय होतं आहे, मी डायरेक्ट व्हॅल्यूज घेतो म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल. समजा तुमचा θ1 30 डिग्री आहे असं कन्सिडर करा. θ1 किती आहे, 30 डिग्री आहे. तर तुमचा θ2 किती असेल रे, θ2 पण तुम्ही कुठून मेजर केला आहे, एक्स ॲक्सिसपासूनच मेजर केला आहे. विचार करून सांगा, तुमचा समजा θ1 म्हणजे एक्स ॲक्सिसपासून पहिल्या लाईनचा अँगल तुमचा 30 डिग्री आहे. करेक्ट. तर तुमचा एक्स ॲक्सिसपासून ह्या लाईनचा अँगल किती असेल, दुसऱ्या दोन लाईन मधला अँगल 90 डिग्री आहे, बरोबर. तर परत मी सेम क्वेश्चन विचारतो, जर माझा θ1 जर 30 असेल तर θ2 किती असेल, 120. करेक्ट. किती असेल तो, 120 डिग्री. का 120 डिग्री, इथून तर इथपर्यंत हा 30 झाला आणि L1 आणि L2 हे दोघं परपेंडिक्युलर आहे, म्हणजे दोघांमधला अँगल किती झाला, तो 90 डिग्री झाला. मग त्यामध्ये हा 30 ॲड करा किंवा असा विचार करा की इथून तर इथपर्यंत आहे बघा, हे 30 आहे, बरोबर. आणि ह्या दोन लाईन तुमच्या परपेंडिक्युलर आहे, म्हणजे वाय ॲक्सिसपासून पण हा अँगल किती झाला, तुमचा 30 झाला. कारण एक्स आणि वाय परपेंडिक्युलर असतात आणि एक्स आणि वाय मधला अँगल 90 आहे. 90 प्लस 30 किती, 120. ठीक आहे ना. कसंही समजा इथलचा अँगल तुमचा
30 आहे आणि मला एक्स ॲक्सिस पासूनच याचा मेजर करायचा आहे. सो हा 30 प्लस ह्या दोन लाईन मधला अँगल किती 90, म्हणजे टोटल तुमचा किती झाला 120 झाला. बरोबर आहे. आता हे बघा 120ला आलाड अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही कसं लिहू शकता रे? 120 तुम्ही कसं लिहू शकता? 90 प्लस 30 लिहू शकतो का मी याला? 120 बरोबर. आता बघा समजा माझा M1 tan 30 आहे, θ1 tan 30, म्हणजे माझा पहिल्या लाईनचा स्लोप किती येईल? tan 30 किती असतो रे? आठवत आहे तुम्हाला? 1/√3. 1/√3. गुड. आता मला M2 काढायचा बरोबर. तो अँगल आहे माझा 120, पण मला 120चा अँगल माहीतच नाही ना, 120ची व्हॅल्यू काय येते आहे. सो मी 120ला कसं लिहिलं? मी 120ला लिहिलं 90 प्लस 30. ओके, ट्रिग्नोमेट्री 2 आला अँगल फॉर्म्युला आहे. मग याला जर मी 90 प्लस 30 जर लिहिलं तर तुम्हाला माहिती आहे बघा tan 90 प्लस थिटा, 30 कोण आहे? थिटा आहे सपोज. tan 90 प्लस थिटा काय असतो? कॉट थिटा. Cot theta. करेक्ट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. सो टॅन मुलं कॉट पण काय झाला? निगेटिव्ह झाला. मग इथं M2 ची व्हॅल्यू किती झाली तुमची? मायनस कॉट 30 म्हणजे किती? -√3. -√3 झाला. बरोबर आहे. आता इथं M1 माझा 1/√3 आला आणि M2 किती आला? -√3 आला. सो दोघांमध्ये काय रिलेशन आलं रे? Negative reciprocal. करेक्ट, निगेटिव्ह रेसिप्रोकल आला. 1/√3 हा होता, तुमचा आन्सर आहे -√3 आलं. निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे काय? ओके, समजून घ्या. समजा तुमचा एखादा नंबर A/B आलाय असं कन्सिडर करा, तर तुमचा M2 काय येईल इथं? याचा रेसिप्रोकल करा. याचा रेसिप्रोकल काय असणार आहे? B/A. पण कोणता रेसिप्रोकल इथं? विथ मायनस साईन आलं, निगेटिव्ह रेसिप्रोकल. सो याला काय म्हणतात? निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणतात. A/B चा B/A झाला, बट विथ निगेटिव्ह साईन. म्हणजेच आता तुम्हाला कन्सेप्ट कळली असेल बघा. ज्यावेळेस तुमच्या दोन लाईन परपेंडिक्युलर असतील, इफ द टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, देन देअर स्लोप्स आर निगेटिव्ह रेसिप्रोकल टू इच अदर. ओके, वाटलंच तर मी एक कम्प्लीट सेंटेन्सला खाली लिहितो, कारण इथं थोडीशी गर्दी झाली. चौथा जो रिमार्क आहे ना, तो पूर्ण खाली लिहितो मी. ओके, कन्सेप्ट समजली सगळ्यांना? सो हिअर इज आवर रिमार्क पॉइंट. इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, then their slopes are negative reciprocal to each other. निगेटिव्ह रेसिप्रोकल टू इच अदर. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, जर तुमच्या लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे स्लोप एकमेकाचे कोण असतात? निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात, एकमेकाचे निगेटिव्ह रेसिप्रोकल. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच तुम्ही एक्झाम्पल हे कन्सिडर करू शकता वरचं. बरोबर आहे. किंवा तुम्ही मला एखादा एक्झाम्पल आता सांगा. समजा एक्झाम्पल आपण घेऊया. समजा एका लाईनचा स्लोप तुमचा -2/3 आहे. ओके, पहिल्या लाईनचा स्लोप. तर मग याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप किती येईल रे? 3/2. यस, किती झाला तो? 3/2 झाला. आता समजा ह्या दोन स्लोपचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं, M1 इंटू M2. ओके, हा तुमचा -2/3 आहे आणि M2 किती आहे तुमचा? 3/2 आहे. सो किती येईल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन? -1. -1. सो आणखीन एक तुम्हाला पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, जर दोन लाईन जर तुमच्या परपेंडिक्युलर असतील, त्यांचे स्लोप तर निगेटिव्ह रेसिप्रोकल असतातच, पण त्या दोन स्लोपचं मल्टिप्लिकेशन किती असतं? -1 असतं. M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. आता वरचं जे मी एक्झाम्पल बघितलं बघा, या दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा. √3 कॅन्सल होईल, काय राहिला? -1 राहतो. ओके, सो पुन्हा तोच पॉईंट, जर तुमचे दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज इक्वल टू किती येईल? -1 येईल. ओके, त्याला पण लिहून ठेवतो मी. इफ two lines are perpendicular, then product of their slopes is equal to
-1. ठीक आहे, त्यांचा स्लोपचा प्रोडक्ट किती असणार आहे? -1 असणार आहे. क्लिअर? सो 4 रिमार्क बघितले बघा आपण, आणि 5वा आहे, 5th वन. If two lines are intersecting, if two lines are intersecting, if two lines are intersecting, then acute angle between them. acute angle चं meaning काय रे? is, yes, anyone? acute angle चा meaning? Less than 90 degree. yes, any angle. ओके, त्याचं मेजर किती असणार आहे? 90 डिग्री पेक्षा लेस असणार आहे, म्हणजे 0 to 90 डिग्री. सो त्याला आपण ॲक्युरेट अँगल म्हणतो. आता समजा दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करताय. ठीक आहे, समजा आपण कन्सिडर करू की ही एक लाईन आहे, समजा ती आहे लाईन L1, आणि अनदर लाईन आहे समजा ही L2. ओके, ह्या दोन अँगलमधला समजा मला काय फाइंड आउट करायचं आहे? हा ॲक्यूट अँगल आहे. ह्या अँगलला समजा मी कन्सिडर केलं थिटा, हा मला अँगल फाइंड आउट करायचा आहे, दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल. आता कन्सिडर करा याच्यामध्ये की पहिल्या लाईनचा जो स्लोप आहे, ओके, समजा ही तुमची पहिली लाईन आहे, याचा स्लोप समजा तुम्ही M1 ने दाखवला, आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे, हा स्लोप समजा तुम्ही कशाने दाखवला? M2 ने दाखवला. ठीक आहे, सो 2 लाईन्स आर देअर. पहिल्या लाईनचा स्लोप M1, दुसऱ्या लाईनचा स्लोप काय आला? M2. सो लक्षात ठेवा की मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. ओके, डेरिव्हेशनची काही गरज नाही इथं, बट फॉर्म्युला लक्षात ठेवा, फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. की दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल जर मला फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला असतो टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ M1 मायनस M2 डिवायडेड बाय 1 प्लस M1 M2. हा फॉर्म्युला येतो आपल्या टॅन ए मायनस बीच्या फॉर्म्युल्यावरून. टॅन ए मायनस बी इज इक्वल टू काय असतो? कारण M1 म्हणजे कोण रे? टॅन थिटा 1. M2 म्हणजे कोण? टॅन थिटा 2. ओके, त्या फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला येतो. So tan theta is equal to M1 minus M2 upon 1 plus M1 M2. Okay, so this is the formula to find out the acute angle between two intersecting lines. मॉड कायसाठी यूज झाला? जर तुमचा आन्सर जर कधी निगेटिव्ह जर येत असेल तर ते काय करून घ्या तुम्ही? पॉझिटिव्ह. कारण आपल्याला माहिती आहे बघा, आपण ट्रिग्नोमेट्री चॅप्टर शिकलेलो आहे की पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या पॉझिटिव्ह असतात, आणि माहिती आहे आपल्याला की टॅनच्या निगेटिव्ह पण पॉसिबल आहे. सो निगेटिव्ह जर आली तर आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे. सो ॲक्यूट अँगलसाठी फर्स्ट क्वाड्रंट इम्पॉर्टंट आहे. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तुमच्या व्हॅल्यू कशा असतात? पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला त्यासाठी हा मॉड यूज झालेला आहे. ठीक आहे, सो मी क्विक रिकॅप करतो बघा, आपण काय काय बघितलं आत्तापर्यंत. आपण स्लोपचे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितले. जर मला इन्क्लिनेशन म्हणजे अँगल जर माहीत असेल, अँगल कुठून मेजर करायचा आहे तुम्हाला? अँगल मेजर करायचा आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्लोप काढण्यासाठी ऑलवेज. ओके, मग स्लोपचा फॉर्म्युला झाला टॅन थिटा. ओके, जर तुम्हाला एखाद्या लाईनचे दोन पॉईंट्स जर माहीत असतील विथ म्हणजे पॉईंट्स म्हणजे त्याचे कॉर्डिनेट्स, तर स्लोपचा फॉर्म्युला येतो y2 मायनस y1. ठीक आहे, हे मी इथं मार्क करतो. स्लोपचा फॉर्म्युला येतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. स्लोप आपण m ने दाखवतो, स्मॉल m ने. ओके, आणि हा तुमचा पहिला फॉर्म्युला होता, स्लोप m इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, त्यानंतर रिमार्क काय बघा, जर एक्स ॲक्सिस जर असेल तुमचा, एक्स ॲक्सिस किंवा एखादी लाईन जी पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन, त्याचा थिटा असतो 0, आणि आपल्याला माहिती आहे टॅन 0 काय असतो? 0. सो त्याचा स्लोप किती झाला? स्लोप झाला 0. हा त्याचा स्लोप आहे. एनी लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस असेल किंवा वाय ॲक्सिस स्वतः असेल बघा, तर वाय ॲक्सिसचा एक्स ॲक्सिसपासून अँगल किती आहे? 90, आणि टॅन 90 का असतो? नॉट डिफाईन. सो कोणत्याही व्हर्टिकल लाईनचा आपल्याला स्लोप फाइंड आउट करता येत नाही, म्हणजे तो नॉट डिफाईन असतो. जर दोन लाईन जर पॅरलल असेल तर त्यांचे स्लोप काय असतात? इक्वल, म्हणजे M1 इज इक्वल टू M2. ओके, तर तुम्ही असं लिहू शकता. समजा पहिल्या लाईनचा स्लोप समजा M1 असेल, दुसऱ्या लाईनचा स्लोप M2. समजा M1 इज इक्वल टू टॅन थिटा 1 आहे, आणि M2 इज इक्वल टू समजा तुमचा टॅन थिटा 2 आहे, तर इथं काय होईल? M1 इज इक्वल टू M2 होईल. बरोबर? इफ द टू लाईन्स आर M1 इज इक्वल टू M2, इफ द टू लाईन्स आर कशा? पॅरलल. ओके, आणि नेक्स्ट इथं नंबर 4 खाली लिहितो असं. आता दोन लाईन जर तुमच्या परपेंडिक्युलर असतील, इथं ही केस मी विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगितली. इफ द टू लाईन्स आर परपेंडिक्युलर,
देन देअर स्लोप्स आर निगेटिव्ह रेसिप्रोकल टू इच अदर. इथं बघा तुम्ही, पहिल्याची 1/√3 आला, दुसरा -√3 आला. सो ते एकमेकाचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती असतं त्या स्लोपचं -1. आणि लास्ट वन नंबर 5, जर तुमच्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत जर असतील तर त्यांच्यामधला ॲक्यूट अँगलचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, tan θ इज इक्वल टू m1 - m2 अपॉन 1 प्लस m1 m2. m1 m2 कोण आहेत, फर्स्ट आणि सेकंड लाईनचे स्लोप्स आहेत. ठीक आहे. सो एवढी हे इतके इम्पॉर्टंट पॉईंट येणार आहे कारण आपण 12वीपर्यंत याला यूज करत असतो. सो हे लक्षातच ठेवायचं. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे बघा हे स्ट्रेट लाईन. खूप ठिकाणी यूज होणार आहे तुम्हाला 12वीला, जसं ट्रिग्नॉमेट्री होते तसं. ठीक ना. आता याच्यावरचा पहिला क्वेश्चन म्हणजे तुमची एक्झरसाइज 5.1. एक्झरसाइज तुमची 5.2. आता त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 आहे. तुमच्याकडे बुक्स आहेत. सो तुम्हाला स्लोप फाइंड आउट करायचा आहे लाईनचा. ओके, त्या लाईन पास होतात. खाली 4 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. समजा आता पहिला पॉईंट आहे. पहिला पॉईंट तुम्हाला दिला आहे, मी गिवन लिहितो हा डायरेक्ट. पहिला पॉईंट तुम्हाला दिला आहे 2, -1. सेकंड पॉईंट तुम्हाला दिला आहे 4, 3. मला जर स्लोप फाइंड आउट करायचा आहे. सो मी तुम्हाला सांगितलं बघा, पहिल्या पॉईंटचे कॉर्डिनेट्सला काय कन्सिडर करा, x1 आणि y1. दुसऱ्या पॉईंटच्या कॉर्डिनेट्सला काय कन्सिडर करा, x2 आणि y2. बरोबर. सो वी हॅव स्लोपचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, y2 - y1 अपॉन x2 - x1. जर मला कॉर्डिनेट्स माहीत असतील तर बघा, y2 किती आहे 3, y1 किती आहे -1 अपॉन x2 किती आहे 4, x1 किती आहे 2. हे मायनस मायनस प्लस होईल. बरोबर. सो 3 + 1 आणि खाली 4 - 2 2. 3 + 1 4, 4 अपॉन 2. सो किती झालं पहिल्याचा आन्सर 2. सो पहिल्या लाईनचा स्लोप तुमचा किती आला, 2 आला. करेक्ट आहे. बरोबर. ओके. सेकंडला होमवर्क सेकंड तुम्ही करू शकता. तिसरा आणि चौथा सांगतो मी तुम्हाला. आता समजा थर्ड आहे. थर्ड तुम्हाला काय दिलं, गिवन E 2, 3 आणि F दिला तुम्हाला 2, -1. सो काय आपला स्लोपचा फॉर्म्युला, जर मला दोन कॉर्डिनेट माहीत असतील तर y2 - y1 अपॉन x2 - x1. बरोबर ना. पॉईंट्स कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला, पहिला पॉईंट हा x1 y1, दुसरा पॉईंट हा तुमचा x2 y2. सांगा मला y2 किती रे, -1. y1 किती आहे 3 डिवाइडेड बाय x2 किती आहे 2, x1 किती आहे -2. बरोबर आहे. डिनॉमिनेटर तुमचा 0 व्हायला लागला इथं. 2 - 2 0, 2 - 2 0. येस एनीवन. जर तुमचा डिनॉमिनेटर जर 0 येत असेल तर स्लोप काय लिहायचा रे, नॉट डिफाईन. करेक्ट, नॉट डिफाईन. म्हणजे ही लाईन कोणाला पॅरलल असेल रे, एक्स ऍक्सिसला का वाय ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला. करेक्ट, वाय ऍक्सिसला. कारण वाय ऍक्सिसचा स्लोप काय असतो, नॉट डिफाईन असतो. तुमचा स्लोप झाला नॉट डिफाईन. व्हेरी गुड. ओके, तुम्ही कम्प्लीट लिहायचा इथं, एन डी नका लिहित जाऊ, नॉट डिफाईन लिहित झालं. नंबर 4 तुम्हाला इथं जी दिलाय 7, 1 आणि एच दिलाय -3, 1. ओके, आता स्लोप फाइंड आउट करायचा आहे. सो अगेन सेम नोटेशन्स. पहिल्या लाईनचे हे समजा तुमचे x1 आणि y1 आहेत. दुसऱ्या लाईनचे हे पॉईंट्स तुमचे समजा x2 आणि y2 आहेत. बरोबर. मग स्लोपचा फॉर्म्युला काय येईल तुमचा, m इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 ची व्हॅल्यू 1 - 1 आणि इथं -3 - 7, 1 - 1 0 आणि खाली -10. मला सांगा रे, 0 अपॉन एनिथिंग, आन्सर 0 0. जर तुमचा स्लोप जर 0 आला तर लाईन कोणाला पॅरलल लिही, एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला. करेक्ट. तुम्ही डायग्राम ड्रॉ करून बघू शकता नाही का, विथ कॉर्डिनेट्स. ही लाईन तुमची बरोबर हॉरिझॉन्टल येईल आणि बरोबर, आणि वरची लाईन तुमची बरोबर व्हर्टिकल येईल. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय दिला बघा, इफ एक्स अँड वाय इंटरसेप्ट ऑफ द लाईन यल. हे बघा, तुम्हाला एक्स इंटरसेप्ट दिलाय, एक्स इंटरसेप्ट इज इक्वल टू 2
आणि वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू 3. इंटरसेप्टचा मिनिंग काय असतो की ती लाईन त्या एक्स आणि वाय ॲक्सिसच्या ह्या पॉईंटमधून पास होतीये 2 आणि 3 मधून. ओके, तर तुम्हाला त्याचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे समजा जर मी डायग्राम जर ड्रॉ केली, सो बघा, समजा हा तुमचा वाय ॲक्सिस आहे, दिस इज युअर एक्स ॲक्सिस, आणि तुम्ही एक लाईन ड्रॉ करतो. ती लाईन तुमच्या एक्स ॲक्सिसच्या 2 मधून आणि वाय ॲक्सिसच्या 3 मधून पास होतीये. समजा अशी ती लाईन आहे, ठीक आहे ना. दिस इज युअर लाईन, ती कॅपिटल एल आहे. आता हा तुमचा एक्स इंटरसेप्ट आहे आणि हा तुमचा वाय इंटरसेप्ट आहे, बरोबर. एक्स ॲक्सिसच्या बरोबर ती 2 मधून पास होईल आणि वाय ॲक्सिसच्या बरोबर ती कुठून पास होईल, 3 मधून पास होईल. सो ॲक्सिसच्या ज्या पॉईंटमधून पास होत असती ना ती लाईन, त्याच वर्डला काय म्हणतात, इंटरसेप्ट म्हणतात. ओके, आता मला सांगा रे, ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय येतील. एक्स ॲक्सिसचा 2 आहे आणि वाय ॲक्सिसचा किती येईल, 0. 0. करेक्ट. ओके, आता ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय येतील, एक्स 0, 3. 0 0. 3, बरोबर. 0 आणि 3. बघा, परत 2 पॉईंट भेटले. जर तुम्हाला 2 पॉईंट माहीत असेल तर तुम्ही स्लोप आरामात फाइंड आउट करू शकता. करेक्ट आहे. सो काय करा मग तुम्ही, पहिल्या लाईनचे जे पॉईंट्स आहे, पहिल्या लाईनचे म्हणण्यापेक्षा हा जो पॉईंट आहे एक्स ॲक्सिसचा, त्याला मी x1 आणि y1 कन्सिडर करतो आणि याला काय कन्सिडर करा, x2 आणि y2. करा बरं क्विक स्लोप, बघा किती येतो. -3/2. ओके, -3/2. सो slope is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. y2 किती म्हणले तुम्ही, 0, y1 3, x2 0, x1 काही चुकत आहे का रे, y2 0 ना, सॉरी y2 3, उलट दिला मी. तसंही चालतं असतं बरं का, आन्सर तुमचं तेच येईल, काय अडचण नाही. त्याच सिक्वेन्स लिहायचं. मग y2 तुमचा 3 आहे, y1 तुमचा 0 आहे, x2 तुमचा 0 आहे, x2 तुमचा -2, 3 - 0 3, 0 - 2 -2, तुमचा आन्सर आला -3/2. गुड, समजलं. हे इंटरसेप्ट म्हणजे नथिंग बट ती लाईन तुमच्या त्या ॲक्सिसमधून पास होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. काय घेऊ म्हणे, फाइंड द स्लोप ऑफ द लाईन हुज इन्क्लिनेशन म्हणजे कोण, थिटा. थिटा तुम्हाला 30 डिग्री दिला आहे, स्लोप काढायचा आहे, बरोबर. स्लोप फाइंड आउट करायचा आहे. सो काय फॉर्म्युला आहे स्लोपचा, जर इन्क्लिनेशन माहित असेल तर टॅन थिटा. सो m इज इक्वल टू टॅन थिटाची व्हॅल्यू किती, 30. मग सांगा रे, टॅन 30 किती असतो, 1/√3. 1/√3. हा झाला स्लोप. सोपं आहे घेणार रे, 1-1, 2-2 मार्काचे क्वेश्चन असेल बघा हे. नंबर 4 काय दिलं बघा, गिवन तुम्हाला फाइंड द स्लोप ऑफ लाईन हुज इन्क्लिनेशन इज π/4. m दिलाय π/4. π/4 म्हणजे डिग्री मध्ये किती रे, 45. 45 डिग्री, बरोबर. m नाही, सॉरी, तुम्हाला हा थिटा दिलाय. इन्क्लिनेशन मीन्स थिटा. ओके, आणि स्लोप काढायचा आहे तुम्हाला, क्वेश्चन मार्क. सो जर मला इन्क्लिनेशन माहीत असेल तर मी टॅन थिटा वापरणार फॉर्म्युला, बरोबर आहे. ओके, मग सांगा रे, काय आन्सर होईल याचं, m इज इक्वल टू 1. टॅन 45. करेक्ट, 1, राईट, एक्स्ट्रीमली राईट. ओके, नंबर 5 काय घेऊन आहे बघा, इफ द लाईन मेक्स अन इंटरसेप्ट 3, 3 गिवन, एक्स इंटरसेप्ट तुम्हाला 3 दिलाय. आता इंटरसेप्टचा मिनिंग तुम्हाला कळालाय, बरोबर. एक्स ॲक्सिसच्या ते 3 मधून पास होतीये आणि वाय इंटरसेप्ट सुद्धा 3 दिलाय. तर तुम्हाला त्या लाईनचं इन्क्लिनेशन फाइंड आउट करायचं आहे. गुड क्वेश्चन. आता हे बघा, समजा ही ती लाईन मी इथं ड्रॉ करतो, डायग्राम. हा तुमचा एक्स ॲक्सिस, सपोज दिस इज अ वाय ॲक्सिस. ओके, ही ती लाईन आहे असं कन्सिडर करा. ही लाईन एक्स ॲक्सिसच्या 3 मधून पास होती आहे, वाय ॲक्सिसच्या पण कुठून पास होती, ती 3 मधून पास होती, बरोबर आहे. ओके, आता मला एक्स ॲक्सिसचे त्याचे कॉर्डिनेट्स सांगा, काय येतील रे याचे कॉर्डिनेट्स, 30. 30. आणि वाय ॲक्सिसचे कॉर्डिनेट्स काय येतील, 03. बरोबर. सो
सो परत तुम्ही याला x1 y1 कन्सिडर करा, याला x2 y2 कन्सिडर करा. आता जे मला काढायचं आहे ना, तो त्यांनी काय विचारलं की आपल्याला स्लोप नाही काढायचा, आपल्याला इन्क्लिनेशन काढायचं आहे. म्हणजेच मी इथं एक अँगल मार्क करतो विथ सम अदर पेन. ओके, याने करतो. एक्स ॲक्सिस पासूनचा ह्या लाईनचा अँगल सपोज, म्हणजे मला हा थिटा फाइंड आउट करायचा आहे. इन्क्लिनेशन म्हणजे कोण? थिटा. बरोबर. ऑलवेज आपण थिटा कडून मेजर करणार आहे एक्स ॲक्सिस पासून, आणि कसा मेजर करणार आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. सो हा थिटा मला फाइंड आउट करायचा आहे. आता थिटा फाइंड आउट करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या की मला स्लोप माहीत पाहिजे, कारण माझ्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. माझ्याकडे फॉर्म्युले काय काय आहेत? सो वी हॅव, माझ्याकडं यम इज इक्वल टू टॅन थिटा आहे. ओके, जर मला थिटा फाइंड आउट करायचा असेल तर मला स्लोप माहीत पाहिजे, आणि स्लोप माहिती करण्यासाठी किंवा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला दोन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे स्लोपचा दुसरा फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. बरोबर. मग आता दोघांची लेफ्ट हँड साईड बघा रे, हा सुद्धा स्लोपचा फॉर्म्युला, हा सुद्धा स्लोपचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. जर दोघांची लेफ्ट हँड साईड जर सेम असेल तर दोघांची राईट हँड साईड सुद्धा काय येईल? सेम येईल. म्हणजेच मी असं लिहू शकतो का रे, टॅन थिटा इज इक्वल टू, देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. लिहू शकतो का असं? समजलं कसं लिहिलंय? येस ऑर नो? येस सर. ओके, करा पुट व्हॅल्यूज. y2 मायनस y1 3 मायनस 0 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 0 मायनस 3. सो काय राहिलं रे वरती? वरती राहिला 3, खाली राहिला मायनस 3. 3 3 कॅन्सल. सो टॅन थिटाचा आन्सर किती आलं रे? टॅन थिटा आला -1. बट मला थिटा फाइंड आउट करायचा आहे. बरोबर. मग आता थिटा फाइंड आउट करण्यासाठी थोडंसं कॉम्प्लेक्स नंबर आठवा. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण क्वाड्रंट सिस्टीम स्टडी केली होती. मी तुम्हाला थोडंसं कॉम्प्लेक्स नंबरमध्ये घेऊन जातो आता. ओके, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं? क्वाड्रंट सिस्टीम. इथंच काढतो म्हणजे तुमच्या ते कायम लक्षात राहून जाईल. हे समजा तुमचे क्वाड्रंट्स आहेत. बरोबर. इथं अँगल किती असतो रे? 0. इथं π/2 किंवा 90 डिग्री. इथं पाय. इथं 3π/2. बरोबर ना. आणि इथं परत अँगल किती तुमचा? 2π. आता मी जर तुम्हाला विचारलं, आपण क्वाड्रंट सिस्टीम स्टडी केली होती बघा, कॉम्प्लेक्स नंबर किंवा ट्रिग्नोमेट्री झालंय आपलं. सेकंड क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय असतो रे? पाय पाय मायनस मायनस थिटा. थिटा. गुड. थर्ड क्वाड्रंटचा पाय प्लस पाय थिटा, प्लस थिटा. आणि चौथ्या क्वाड्रंटचा 2π मायनस थिटा. बरोबर आहे. आता टॅन थिटा इज इक्वल टू -1. स्लोपची व्हॅल्यू 0 पासून 180 पर्यंत असणार आहे. म्हणजे एक तर ते पहिल्या क्वाड्रंटमध्ये अँगल असेल किंवा सेकंड क्वाड्रंटमध्ये, कारण टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आहे. बरोबर आहे. टॅनची व्हॅल्यू काय आली तुमची? निगेटिव्ह. आता जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर टॅन कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो? म्हणजे अँगल तुमचा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग आता हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की थिटा इज इक्वल टू टॅन जर तुम्ही त्या बाजूला नेलं तर तुम्ही असं लिहू शकता का रे? टॅन इनवर्स -1. बरोबर ना. आठवतंय का तुम्हाला? टॅन येस जर सर. टॅन जर त्या बाजूला गेला तर तो काय होईल? टॅन इनवर्स -1. आणि टॅन इनवर्स मायनस थिटा काय असतो? मायनस टॅन इनवर्स थिटा. म्हणजेच आता तुम्हाला सेकंड क्वाड्रंटचा आलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा. सो इथं काय लिहायचं? पाय मायनस टॅन इनवर्स 1 लिहायचा. ओके, हा मायनस निघून गेला कारण मी आता सेकंड क्वाड्रंटचा आलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरून टाकला. बरोबर आहे. सो थिटा इज इक्वल टू नाव पाय मायनस टॅन इनवर्स 1 म्हणजे काय? टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला आहे सांगा? 45. 45. रॅडियन मध्ये किती? π/4. π/4. ओके, करा सबस्ट्रॅक्शन फक्त. मग थिटा तुम्हाला येऊन जाईल. तर मग थिटा किती होईल? 3π/4. गुड. 3π/4. आणि याला जर तुम्हाला डिग्री मध्ये काढायचं असेल तर 3π/4 डिग्री मध्ये किती येईल रे? 135. कसं काढतो क्विक? तुम्ही काय मेथड सांगितली मी तुम्हाला? π/4 म्हणजे 45. 45 इंटू 3 135. करेक्ट. ओके, सो टाइम झालाय बघा 6:30. एक अजून काही क्वेश्चन्स आहे. सो आपण पुढच्या लेक्चरला बघू. तुम्हाला एकच क्वेश्चन मी होमवर्क दिलाय. माझं फक्त आता एकच म्हणणं आहे तुम्हाला की जेवढं काही घेतलंय आपण
ओके, हे एकदा व्यवस्थित बघा, कारण रिमार्क पॉईंट वगैरे याच्यामधले खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप वेळेस यूज होतात 12वीला सुद्धा. ठीक, कोणी लेफ्ट होऊ नका, मला अटेंडन्स चेक करायची आहे. ओके, 7 स्टुडंट्स प्रेझेंट आहे म्हणायचे आज. साक्षी गिरवले, प्रेम गाडेकर, साक्षी साबळे, सिद्धी, श्रावणी सुपेकर, आदिती आणि तनिष्का. म्हणजे आज प्रिया कुरकुटे होती का रे? प्रिया कुरकुटे तुम्ही बघितली का? येस एनीवन? जर कोणी चेक केलं असेल तर. प्रिया कुरकुटे नाही आहे आज, No, sir. नव्हती. ठीक आहे, चालेल, मग थांबूया आपण. समजलं का लेक्चर आजचं? Yes, sir. ओके Yes, sir. ओके ठीक. सो ओके, तुम्ही लेफ्ट होऊ शकता.